नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी मदतनीससाठी खूप महत्त्वाचा निर्णय आणि शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे। मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचं मानधन कधी भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। तसेच बघा, प्रोत्साहन भत्ता याच्यासोबत भेटणार का नाही हे सुद्धा अपडेट याच्यामध्ये देण्यात आले नाही। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बघा ताईंनो, GR कधीचा आहे ते जाणून घ्या। 26 नोव्हेंबर, बघा 26 नोव्हेंबर 2025चा हा GR आहे। महिला व बाल विकास विभागाकडून हा GR काढण्यात शासन निर्णय बघा काय झालेला आहे तो जाणून घ्या। शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे। आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2025, बघा माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 व 4 मध्ये दर्शवल्यानुसार 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात येण्याचा हा GR आहे। तर हेच तो प्रधान लेखाशीर्ष उद्दिष्ट जे आहे ते आहे तुमच्या समोर। 178.72 एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मानधन बघा, हे ताईंनो इथं नमूद केलेलं आहे की मानधन सोबत प्रोत्साहन भत्ता सुद्धा देणार आहेत असं म्हटलेलं आहे। तुम्हाला खाली दिसत आहे मानधन, नोव्हेंबर महिन्याचं मानधन सोबत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येणार आहे। जरी या GR मध्ये असं म्हटलं असेल तरी नोव्हेंबरचा प्रोत्साहन भत्ता हा आता लगेच भेटणार नाहीये। ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 2024, डिसेंबर 2024 तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यांचा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे। एप्रिल, मे, जूनचा प्रोत्साहन भत्ता आलेला नाही। डायरेक्ट मला जुलैचा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे। मला जेवढा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटला हे नक्कीच मला कमेंट करून कळवा। ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे ताईंनो आणि या GR नुसार 10 तारखेच्या आतच सर्व अंगणवाडी सेविकाताईंच्या मदतनीसताईंच्या खात्यामध्ये मानधन हे जमा होणार आहे। प्रोत्साहन भत्ता कोणत्या महिन्याचा जमा होणार हे सांगता येत नाही, कारण की आयुक्तालयाकडून हा प्रोत्साहन भत्ता जमा होत आहे। त्यामुळे कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता येईल हे सांगता येत नाही। मला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटला, परंतु एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही। डायरेक्ट जुलै महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।